मीटर पाठीमागे बसायचंय ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे आणि आयोजक आपल्याकडे येत आहेत. ठीक. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय काय मान्यवर त्यांचं आगमन झालंय. सोनिवली गावचे पोलीस पाटील सुधाकरचे जाधव साहेब ज्यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपयाचा डोनेशन आले त्यांचा आम्ही सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आयोजन कमिटीला विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सुधाकरजी जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बघा विनंती आहे सुधाकरजी जाधव साहेब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. तदनंतर भारतीय बौद्ध महासभा वाई शाखा अध्यक्ष एरंजाड भरतजी बालेरे साहेब यांचाही सन्मान आम्ही मंचावरती करू. आणि त्यानंतर रिक्षा चालक बालक संघटना अध्यक्ष आमचे प्रसादजी फुलोरे साहेब आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. कारण आता आपण मॅचला सुरुवात करतोय त्यामुळे आता आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. गणेशजी विनायक धुळे साहेबांचं आगमन झालं या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सुरेशजी चिंतामण धुळे साहेब आपला विनंती आपणही मंचावरती या. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सन्मान्य गणेशजी धुळे साहेब मंगेश धुळे यांचे मोठे बंधू आहेत आणि त्यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोबेली टीमला विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येते. पंचांचा ग्रीन सिग्नल. विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने संपादित केली त्या गोलंदाजाला 1,717 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल गणेश शेठ धुळे यांच्या वतीनं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला आपण पाहतोय अगदी बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. वाईड बॉल डाऊन द लेग. अवांतर धाव प्राप्त होईल. समोरून थोडेसे बाजूला या. देवांश जयवंत मेहर साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1,000 रुपये या ठिकाणी असेल एरंजाड संघाच्या बॅटरसाठी. आता समोर कोणी येऊ नका विनंती आहे. उभे आहेत सन्मान बदलापूर रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रसादजी फुलोरे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. व्हाईट बॉल नंतर भव्य स्वागत केलंय गोलंदाज महेंद्र धुळेचं. मयूर मेहरच्या बॅटमधून आलाय बेगीट षटकार. हे नाव मात्र चर्चेत राहील. MM खरं तर आपण पाहतो डबल MM आहे हरकत नाही. MM 3 इडियट्स मध्ये तुम्हाला माहिती आहे एक कॅरेक्टर होतं. MM त्याला मिलीमीटर म्हणायचे परंतु हा किलोमीटरवाला आहे. षटकार लांब लांब मारतो. भरतजी बालेरे साहेब आपण या आपला सन्मानाचा स्वीकार करा. बघा विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या डावा बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत आपणास विनंती आपण थोडंसं मागे बसा. कारण तिथे सीमारेषा आहे. आपणास विनंती आपण थोडंसं मागे या. याच दरम्यान आगमन झालंय खरं तर बदलापुरातील एक नामांकित स्पोर्ट्स शॉप चे ओनर आमचे 7070चे ओनर शशिकांतजी लोगले यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती आहे शशिकांतजी लोंगले आपण या आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुलजी. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉन क्षेत्रामध्ये झेल टिपतील आणि आली पहिली सफलता. फलंदाज बाद विकेट.
माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी मयूर मेहर यांच्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बक्षिसांची मात्र खैरात केली जाते. आमचे दोनही कॉमेंट्री मॅन सध्याच्या घडीला फोनवरती आहेत. बक्षीसच बक्षीस आहेत. यावेळेस देखील फुल टॉस बॉल स्वीप करत असताना बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला. पिकअप शॉट, धावा मिळतील 4, चौकार. यायचे आणि मॅच संपल्यावरती स्टंप कोणताही संघ घेणार नाही. स्टंप जर घेतले तर 20% अमाऊंट कपात केली जाईल. ते पंचांनी ताब्यामध्ये घ्यायचेत, ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. स्टंप जर कुठल्याही संघाने उचलले तर 20% अमाऊंट आपली कपात केली जाईल बक्षिसामधून. हे देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा अध्यक्ष एरंजाड भरजी बालेरे साहेब यांच्याकडून देखील डोनेशन आम्हाला प्राप्त झाले. त्यांचे आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जतीन संतोष मेहर यांच्याकडून कॅश प्राईज आहे. सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर एरंजाड संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धन्यवाद. 15 धावा धावपलकावरती आहेत. महेशजी आणि राहुलजी फक्त बक्षिसांची अनाऊन्समेंट त्यांच्याकडे येते. सध्याच्या घडीला दोघंही व्यस्त आहेत. दोघांचे फोन अगदी सारखे सुरू आहेत. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती आहेत. आरपीआय सेक्युलर बदलापूर शहर अध्यक्ष रवींद्र सोनावणे साहेबांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका घेतला ऑन साइडला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु घडलंय काय, बॉल सीमा फार डीप बॅकवर्ड स्कोर षटकार. गगनभेदी षटकार आपण पाहिला ललित यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल गोलंदाज पर्यंत सज्ज आहेत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. यावेळेस बॅटला स्लाइस झालाय. करण धुळे चूक करणार नाहीयेत. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपलाय. आली आहे सफलता. फलंदाज बाद. चंद्रकांतजी चोकाटे आणि महेशजी केने या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालं. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आलेले सर्व प्रेक्षक आपलं देखील सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जिथे लोटतो गर्दीचा महापूर ते आमचं कुळगाव बदलापूर. आणि आज मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर आमदार चषकाचे दमदार आयोजक आमचे बंडूशेठ पंढरीनाथ धुळे साहेब यांचं आगमन झाले. त्यांचंही बळपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती श्री मेहर मैदानावरती दाखल झालेत. एरंजाड संघ त्यांच्या विरोधामध्ये जोवेली संघ. दोन्ही बदलापूर विभागातील संघ. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी अंतर्गत खेळणारे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये फायनलच्या मॅच मध्ये. आणि खरं तर दोनही गावांसाठी आज अभिमानाची बाब आहे. यावेळेस मात्र शरीरावरती बॉल आदळला. एक धाव व्हायचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण ओव्हर रन केले क्षेत्र बॅटरनं ऑलरेडी. एकच धाव लेग बाईच्या माध्यमातून प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. बावीस धावा धावफलकावरती 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज विवेक बॉलिंग ट्रॅक वरती. महेंद्र धुळे असतील, कल्पेश धुळे असतील. कल्पेश धुळेने 6 बॉल मध्ये लईत असताना हर्षदला रोखलं. 9 धावा डिपेंड केल्या. आणि दुसऱ्या बाजूने अगदी 6 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता असताना महेंद्र धुळे. खरं तर सिंहाचा वाटा या स्पर्धेमध्ये दोघांचाही राहिलाय जोवेली संघाला फायनल मध्ये नेण्यासाठी. ज्यावेळेस आपण पाहिला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅन आणि फायनलचे क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. आणि या स्पर्धेला लीड करण्यासाठी महत्वाची भूमिका राहिली. बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण, अध्यक्ष
सन्माननीय महेशजी धुळे सर या सर्वांची महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसाठी राहिली आहे. दोघांचंही कौतुक मनापासून. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला वळवायचा होता, बॅटचं एज लागलंय, पर्श घेतलाय बाहेरचा आणि आली आहे विकेट. 10 क्रिक लाईव्ह त्यांचं देखील कौतुक. या स्पर्धेचे पंच सन्मान्य दत्ता कडव सर, सन्मान्य तरुण आणि कुणालजी पेनकर सर्व पंचांचं देखील कौतुक आहे. या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलं सन्मान्य उद्योजक मयूरजी पेशेकर साहेब आणि प्रतीकजी पेशेकर साहेब त्यांचं देखील कौतुक आहे. त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण मयूर ग्रुपचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार मी मानेल, कारण अतिशय मोलाचं योगदान त्यांचं देखील. आमचे स्कोरर मित्र रोहन भालेराव त्यांचं देखील मनापासून कौतुक मी करेल, कारण अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्याचसोबत ज्या ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी आणि सर्व थोर दातृत्वाने या स्पर्धेसाठी दातृत्व केलं त्या सर्व थोर दातृत्व दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आपलं शतशः ऋणी राहील. ज्या ज्या एजंटच्या माध्यमातून या ठिकाणी जोडल्या गेल्यात, आयोजकांनी अतिशय प्रेम सर्वांना दिलंय, त्यासाठी आयोजकांचे मनापासून आभार आणि कौतुक. पुढचा बॉल आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये खूप फाईन ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने. धावा मिळतील 4, हा देखील असेल चौकार. बलका भरती आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 27 लॉस ऑफ द 3 विकेट. मयूर मेहर मैदानावरती आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस त्यानं पाडलाय. नेत्रदीपक खेळ शांत, मला वाटतं एरंदाड संघामध्ये सर्वात शांत स्वभावाचा खेळाडू कोण असेल तर तो मयूर मेहर आहे. एरंदाड संघासाठी उद्योजक सन्माननीय अमोलजी चव्हाण साहेब सोनावणे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. एरंदाड संघासाठी हे बक्षीस असणार आहे 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी अमोलजी सोनावणे साहेब यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि करण बोराडे यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस मयूर मेहर यांच्यासाठी असणार आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अमोलजी सोनावणे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये एरंदाड संघासाठी असणार आहेत. सत्तावीस धावा धावपलकावरती. रोहन भालेराव अर्थात स्ट्रिस्टन स्टब्स आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. माडी सर आणि बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. 1 धाव प्राप्त होईल आणि एकाच धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत एकूण 28 धावा धावपलकावरती. महेंद्र धुळे, खरं तर आज जोवेली संघ या स्टेजवरती खेळतोय, कोणतरी शिल्पकार असावं लागतो. आणि खरं तर महेंद्र धुळे यांचं प्रदर्शन पाहण्यासारखं राहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यासोबत कल्पेश धुळे, पाठीमागची मॅच थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळाला कोणी संघाविरुद्ध, परंतु या मॅचमध्ये अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल होता आणि त्या बॉलला देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवलंय. 1च धाव इथे प्राप्त होईल. चंदू मेहर देखील मैदानावरती आहेत. आणि एरंजाड मोहोपाडा म्हटलं की राहुलजी चव्हाण यांचं दुसरं घर आहे. जसं मानकिवली आणि जोवेली खरवई ती जवळची गाव आहेत, परंतु एरंजाड आणि मोहोपाडा म्हटलं की राहुलजी चव्हाण यांचं दुसरं घर आहे. भरपूर प्रेम त्यांना तिथे मिळतं. 29 धावा धावपलकावरती आहेत. 29 ज्यावेळेस प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट आलाय. यावेळेस देखील आक्रमण केलंय मयूर मेहर. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, प्रयत्नांचे पूर्ण मार्क, परंतु बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. पंच षटकार 6 धाव.
3 षटकारासाठी चंदू मेहर यांच्यासाठी आपण पाहतोय वजीर फरपड ग्रुप बदलापूर प्रथमेश सुनील भगत यांच्या माध्यमातून 6000 रुपयाचं बक्षीस असेल 3 षटकारांसाठी. चंदू मेहर यांच्यासाठी सुवर्ण संधी आणि शेवटच्या बॉलवरती आपण चेक करतोय काय झालंय नक्की, पंच चेक करतील. षटकार आहे ओके. विशाल चौगुले यांनी प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लगावलंय आणि एक षटकार ऑलरेडी आलाय. विशाल चौगुले यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. या सन्मानी एरंजाड गावचे उद्योजक सन्मानी अमोलजी करत साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये. बघा जर खेळाडूला जास्त दुखापत असेल तर तात्काळ त्या ठिकाणी आपण फर्स्ट एड किट घेऊन पोहोचायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या जवळ जे बसलेले आहेत प्रेक्षक थोडे थोडे मागे बसा प्लीज. मित्रांनो चेंडू अडवण्यासाठी जेव्हा खेळाडू तिथे येत असतात कदाचित जर कोणाच्या अंगावरती जर एखादा खेळाडू पडला तर तुम्हाला सुद्धा त्याची इजा होऊ शकते. मॅच 2 मिनिटं थांबणार आहे. प्रेक्षक मागे चला प्लीज. कमिटी मेंबर्सला विनंती आहे प्रेक्षकांना मागे घ्यायचं प्लीज. सगळे प्रेक्षक हे बाउंड्री लाईनला टच बसलेले आहेत. प्लीज आमची कमिटी त्या ठिकाणी येते. जर कोणाला वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो प्लीज. फक्त 1-1 फूट आपण मागे बसायचं आहे. ऑल साईडला आणखीन एक बॉल त्या दिशेने चाललाय कारण धुळेच्या विरोधात आणखीन एक चपराक लगावली आहे. बॉल सीमा पार षटकार. फुलटॉस बॉल होता. यावेळेस बॉलला दिशा दिली. बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान क्षेत्रामध्ये. मयूर मेहर तलवारीचं काम तलवारीने आणि सुईचं काम सुईने यावेळेस चौकार घेतलाय. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45-45. या सन्मान आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एरंजाड गावचे नामांकित युवा उद्योजक अमोलजी घरत यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज टीम जोबेली आणि एरंजाड या दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तुषारजी शिंदे सर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीला करण धुळेने 3 चेंडू अप्रतिम हाताळले. त्यामध्ये फक्त आणि फक्त केवळ 2च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर सलग लागोपाठचे 2 षटकार आणि थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा चौकार म्हणजे एकंदरीत 18 बॉल आणि 45 धावा आहेत. आता सध्या तरी टीम एरंजाड संघ मजबूत स्थितीमध्ये दिसते. यस अगदी बरोबर उल्लेख केला मॅडीजी आपण. आणि इथूनही धावा रोखणं कठीण होणार आहे कारण जोपर्यंत मयूर मेहर त्यांना विकेट मिळवावे लागेल. कल्पेश धुळे फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाठीमागच्या सामन्याचा हिरो 9 धावा डिपेंड केल्या होत्या. खरं तर जोवेली संघाला एकच खेळाडू त्याने विजय मिळवून दिला नाही तर अनेक खेळाडूंचं योगदान. क्रिकेट इज अ टीम गेम टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. आणि टीम म्हणून जोवेली संघ खूप चांगला प्रदर्शन त्यांचा देखील पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल फुलटॉस होता हवेमध्ये गेलाय. पुन्हा एकदा संधी तर निर्माण झाली होती परंतु निर्जन स्थळी नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये हा बॉल ड्रॉप झाला आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 47.
70 स्पोर्ट बदलापूर शॉपचे सन्माननीय शशिकांतजी लोंगले साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि बदलापूर नगरीमधील जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील, जोवेली गाव असेल, अगदी मानकिवली असेल, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, एरंजाड मोहोपाडाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक इथे दाखल झाले असतील, सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस देखील बॉल डीपमध्ये गेलाय आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. फिरकीचं आक्रमण सुरू आहे आणि जिथे जिथे मातीची विकेट असेल तिथे तिथे कल्पेश धुळे नेहमी प्रभावित राहिलेत मॅडी सर. आणि मातीची विकेटच आवश्यक असते फिरकी गोलंदाजासाठी. मातीची विकेट भेटली आणि जिथे 27 धावा एकदा लागल्या होत्या, परंतु आज मात्र एका वेगळ्या उंचीवरती जोविली संघाला नेलंय. 0 ठरणारे खेळाडू देखील हिरो ठरू शकतात, परंतु पुन्हा संधी मिळाली तर. आणि आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं तंतोतंत कल्पेश धुळे याने देखील. कमालीची गोलंदाजी, आत्मविश्वास त्यांचा 7व्या आसमानावरती आहे. आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत आता 48-48. कल्पेश धुळे बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी मयूर मेहर पुन्हा एकदा सज्ज आहेत. 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त लेग स्पिन गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकीचे जादूगार आहेत कल्पेश धुळे आणि चांगली गोलंदाजी ते देखील करतायत. यावेळेस देखील चपल होऊन स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एकच धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त लेग स्पिन पाहायला मिळते. कल्पेश धुळे आज मात्र आत्मविश्वास 7व्या आसमानावरती. सिमेंटच्या विकेटवरती कदाचित मार पडला असेल, परंतु मातीची विकेट जेव्हा जेव्हा समोर असेल तेव्हा तेव्हा कल्पेश धुळे त्यांच्या बोटामधली जादू तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी याही सामन्यामध्ये पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल देखील अप्रतिम. दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाद होण्याची संधी आहे आणि फलंदाज धावबाद होतील. विकेट आली आहे. कल्पेश धुळे फिरकीचे जादूगार आहेत आणि आज मात्र त्यांची जादू आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा कल्पेश धुळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी कल्पेश धुळे यांनी केली आहे. नवीन फलंदाज सनी मैदानावरती दाखल होत आहेत. चंदू मेहर चर्चा करतायत. 50 पार तर धावफलक जाईल, परंतु किती दूर अजून जायचंय ही चर्चा सुरू आहे. चंदू मेहर अनुभवी खेळाडू आहेत आणि ते आता माघारी परतलेत. सनी राणे मैदानावरती दाखल होतील. 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कल्पेश धुळे आज जिथे हात लावतील त्या गोष्टीचं सोनं झाले. परिसासारखी गोलंदाजी कल्पेश धुळे यांची पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक केलं पाहिजे कल्पेश धुळे यांचं देखील. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये कौतुकास्पद. जोविली संघ, एरंजाड संघ ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलाय आणि सर पात्र होते दोनही संघ फायनलच्या मॅचसाठी. फायनलच्या मुकाबल्यामध्ये आज अगदी बदलापूर विभागामधले 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे आणि डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये मयूर मेहर यांच्या बॅटमधून आला षटकार आणि एरंजाड संघ 50 पार गेलाय. 55 धावा धावफलकावरती. 50 अप. फलकावरती आणि मला वाटतं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम केलाय मयूर मेहर यांनी देखील. प्रत्येक सामन्यामध्ये धावा बनवल्यात. अगदी रन मशीन ठरली आहे. एरंजाड संघाची रन मशीन आहे मयूर मेहर. शांत स्वभावाचा खेळाडू, परंतु फक्त बॅट बोलते आणि बॅट फक्त बोलतच राहते असं प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये मयूर मेहर यांनी देखील केलंय. या इनिंग मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. कल्पेश धुळे यांच्यावरती देखील आक्रमण झालंय. 55 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अद्यापही शिल्लक आहे. एका बाजूने एरंजाड संघ, त्यांच्या विरोधामध्ये जोवेली. प्रीडिटरमाइंड स्ट्रोक बॉल येणे अगोदर सफल झाले. लॉंग लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि तडक सीमारेषा गाठेल. शेवट गोड केलाय. 59 धावा धावफलकावरती आहेत आणि 60 धावेंचं लक्ष असेल जोवेली संघासमोर. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आपण आवाज ऐकणार आहोत जोवेली गावचा, अर्थात माडी धुळे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आणि या मॅच मध्ये देखील तब्बल 42 धावेंची केली मयूर मेहर यांनी केली आहे आणि ते देखील नाबाद केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस उन्हाळ्यामध्ये पडलाय मयूर मेहर यांनी देखील. MM मिलीमीटर नाही तर MM किलोमीटर आहेत आणि फायनलचे रन्स काउंट होणार नाही
ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. लॉट सोडवताना आपण सांगितलंय सेमीफायनल पर्यंत रन्स काउंट होतील याची नोंद सर्व संघातील खेळाडूंनी घ्यायची आहे. आणि या न्यूजचं आता कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करण्याची वेळ झाली आहे. आपण आवाज ऐकणार आहोत. सन्माननीय माडी धुळे सर, बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष, त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. झालेलं आहे. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं. पुन्हा एकदा सर्वच लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवा फाउंडेशन आयोजित स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025चं पर्व आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मेगा फायनल अर्थातच ग्रँड फिनाले. कोणत्या संघाच्या नावावरती राहील या स्पर्धेची चॅम्पियन ट्रॉफी हे आपल्याला पाहायचं आणि याच्यासाठी हट्टाहास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हटलं जातं ना, याच्यासाठी केला होता हट्टाहास जेणेकरून शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. करण धुळे आणि त्याच्या साथीनं महेंद्र धुळे. नक्कीच आपण पाहतोय सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक सामाजिक संस्थेने हाती घेतलेला हा उपक्रम आहे. आणि जर कोणाला या ठिकाणी डोनेट करायचं असेल या संस्थेसाठी तर समोर डोनेट बॉक्स आहे. मुख्य मंचासमोर आपण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आपली जी काही अनामत रक्कम असेल ती आपण डोनेट करू शकता. कॅश असेल अथवा स्कॅनरसुद्धा आहे, त्या ठिकाणी तुम्ही स्कॅनसुद्धा करू शकता. कारण जे संस्थेचं अकाउंट आहे त्या ठिकाणी तुमची जी रक्कम असेल ती जमा केली जाईल आणि एखाद्या सामाजिक कार्यासाठी ती रक्कम वापरण्यात येणार आहे. लक्षात असू द्या, तमाम आपले जे लाडके प्रेक्षक आहेत, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक, या सर्वांना हे आव्हान असेल सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्यांच्या वतीनं. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 60 धावांचं लक्ष. सामना अतिशय तुल्यबल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण ठोसा ठोसा उत्तर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल की अगदी आपण पाहतो गोलंदाज दर्जेदार आहेत. टीम एरंजाड संघ म्हटलं तर त्यांच्याकडे शस्त्र आहे गोलंदाजीचं, परंतु धावांची इन्व्हेस्टमेंट पहिल्या सत्रामध्ये त्यांनी चांगली केली आहे. 59 धावा बनवल्या आहेत आणि 60 धावांचं एक तगडं आव्हान आता टीम नेहा 11 जय हनुमान जोवेली संघासमोर उभं करण्यात आलेलं आहे. मॅचच्या दिशेने जाऊ. दोन्ही टीमला उपस्थित मंचावरील मान्यवरांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल. यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज ललित भुईर, अर्थातच टीम एरंजाड संघाचा रबाडा या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज आहे आईचा लाडका अमित. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू डॉट आलाय करण धुळेच्या विरोधात.
कदाचित आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अभ्यास केला असावा करण धुळे यांनी. चेक. हो समोर खेळलेत, उडवला बॉल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेचा धमाका. मी मगाशीच सांगितलंय पहिल्या बॉलवरती अभ्यास केला असेल आणि आता बॉल चाललाय सीमा पार. हो राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी करत असताना बॉल चालला डीप मध्ये. करण धुळेला मिळतील सिंगल धाव. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे प्रगतीपथावरती ललित भोईरचं. आणि सगळ्याच या ठिकाणी प्रेक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतो भरपूर साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. खऱ्या अर्थाने मगाशी उल्लेख केला राहुलजी चव्हाण सरांनी की आभाळ भरून आलं होतं ही स्पर्धा जेव्हा चालू झाली, परंतु आता कुठेतरी डोळ्यामध्ये अश्रू येतील या स्पर्धेला निरोप देताना. 5 दिवस 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपण पाहिली आणि आता अंतिम सामन्यामध्ये आपण आहोत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये संघाची दाबत संख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय 2 चेंडू डॉट आलेत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एक चेंडू करण धुळेच्या विरोधात, एक चेंडू महेंद्र धुळेच्या विरोधात. हो बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगला चेंडू होता ललित भोईरचा आणि आता ऑन साईडला ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय डीप मध्ये तोपर्यंत ते सिंगल धाव. विकेट हॅट्रिकसाठी अमोलजी सोनावणे साहेब जे उद्योजक आहेत समाजसेवक आहेत त्यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. त्या ठिकाणी आपण पाहतोय पंच दर्शवतात काहीतरी सूचना करतात. DRS करण्यात आलं ओस टिपिंगसाठी. आणि आता आमचे तिसरे पंच या ठिकाणी लगेचच तरुण डी या ठिकाणी जॉईंट होतात. मानस सोनावणे स्वागत आहे आपलं. 3 बॉल 3 विकेट जर संपादित केले तर नित्या 11चे पुरस्कर्ते बंटी मेहर यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि आमचे जोवेरी गावचे उद्योजक समाजसेवक अप्पाशेठ केने अर्थात महेशजी केने यांच्याकडून देखील जोवेरी टीमला 3 बॉल 3 षटकार 2000. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय पप्पू दादा भोईर नेवालकर बिल्डर्स अर्थातच आपण पाहतोय नामांकित उद्योजक आहेत त्यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचा. मला असं वाटतं की आता 3-2 हे विश्लेषण करत असताना कदाचित त्या मॅचकडे फोकस करणं थोडंसं दुर्लक्ष होणार आहे. सामना अंतिम आहे. ज्या ज्या मान्यवरांनी पारितोषिकं लावलेली आहेत प्लीज कृपा करून विनंती राहील की आपण ते पारितोषिक जमा करा. त्याच मान्यवरांची अनाउन्समेंट या ठिकाणी केली जाईल. चला आपण चेक करणार आहोत. आणि आता तरुण डी सर या ठिकाणी आदेश अनिल धुळे बोलाशेठ बॉईजचे पुरस्कर्ते त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे महेंद्र धुळेसाठी. अप्पाशेठ केने यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे टीम जोवेलीला. जोवेली टीम खेळते दुसऱ्या बाजूला इरंजाड स्थानिक संघ आहेत त्यामुळे बक्षिसाची खैरा.
तुषार सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. जयवंत मेहर यांच्याकडून विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मयूरजी सुरेश मेहर यांच्याकडून विकेट साठी 2500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कदाचित आमच्या स्कोररच्या बाजूला पारितोषिक लिहिण्यासाठी एक माणूस बसवावा लागणार आहे. या सन्मान टीम हनुमान झोबेली संघाला हेडुटणे गावचे जयेश मात्रे यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. As it is no ball. 1+1 अशा मिळतील 2 धावा. कदाचित तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी वेळ घेतला. आतमधून आपण पाहिलं तर ऑनफिल्ड अंपायरला सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं टेक्निकल रूममध्ये. आणि त्यानंतर ज्यामधून जे काही निष्पन्न झालं ते मात्र या ठिकाणी तुमच्या समोर जो डिसिजन आहे तो या ठिकाणी नो बॉल्स आहे. 1+1 मिळतील 2 धावा. आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. शेवटचे अंतिम 2 बॉल. ललित राउंड विकेटने गोलंदाज सज्ज. ललित फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार. हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 60 धाबांचं लक्ष्य राहुल चव्हाण सर आपण पाहतोय. 60 धाबा म्हटलं तर 4 षटकामध्ये 15.00च्या सरासरीने ज्या धाबा बनवायचे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जोबेली संघ कुठेतरी तोच प्रयत्न करते. आणि आता इथे बळेल एक सिंगल धाव. 16 धाबा धावफलकावरती सरासरी मेंटेन करत असताना करण धुळे आणि महेंद्र धुळे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रति षटकामागे 15ची सरासरी राखावी लागणार आहे कारण एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला अथर्व 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड तर दुसऱ्या बाजूला नेहा 11 जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली गाव. असे 2 बदलापूरचे स्थानिक संघ एकमेकांच्या अगेन्स्ट मैदानावरती लढत आहेत. येणारे आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 44 धावांची गरज आहे. 18 बॉल 44 धावांचं इक्वेशन. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटपर्यंत हा सामना रंगतदारच होणार आहे. प्रेक्षकांना जसा सामना हवा तसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे षटक आपण पाहतो गोलंदाज सनी राणेच्या नावावरती राहील. षटक क्रमांक 2 मध्ये त्याला मात्र बोलवण्यात आलंय, त्याला पाचारण करण्यात आलंय. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये सनी राणे जो वेगवान गोलंदाज आहे तो करण धुळेच्या विरोधात असणार आहे. हनुमंत मेहेर 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आमदार चषकाचे लाडके आयोजक महेशजी चिंतामण राणे यांच्या वतीने विकेट अटॅकसाठी 3000. पहिलाच बॉल सनी राणेच्या विरोधात. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळायचा होता करण धुळेला. टान्स बदलला होता परंतु या ठिकाणी आपण पाहतो चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे कारण गोलंदाज देखील तितका चालाक आहे. वेगवान चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल. या दरम्यान अमोलजी सोनावणे यांच्या वतीने सुद्धा 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आले ऋतिक भोईर. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. महेंद्र धुळे करण धुळे. इथे मात्र एका पाठोपाठ आपण पाहतो 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु कदाचित चुकीचा कॉलच म्हणावा लागेल. महेंद्र धुळेला अगोदर बोलवण्यात आलं
आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो थोडेसे पॉज झाले कारण इथे मात्र तालमेळ पाहायला मिळाला नाहीये आणि फलंदाज झाल्या बाद इथे दोन्ही गाड्या एकाच एंडला पाहायला मिळाल्या. अपघात निश्चितच होता आणि फलंदाज झाला बाद. महेंद्र धुळे बॅक टू द बॅट. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक म्हटलं तर संपूर्ण स्पर्धेचा मुख्य घटक असतो. प्रेक्षक म्हटलं तर राजा माणूस असतो आणि आता आपण पाहतोय अगदी राजासारखे प्रेक्षक जिथे जागा मिळेल ना तिथे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. शेवटचा अंतिम सामना आहे. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑन साइडला वॉड स्ट्रोक महेंद्र धुळे बाद झाल्यानंतर जसा विवेक मैदानावरती आला आणि आता बॉल चाललाय जणू का हाताला स्पर्श करून बॉल सीमा पार. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट टॉप द पार्क. ट्वेंटी 23 धावा धाव फलकावरती आहेत. गणेश डीजे सुद्धा आता लय मध्ये आलेले दिसतात कारण आता त्याला माहिती आहे आज शेवटची रात्र आहे आणि पगाराची रात्र आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज आपण पाहतोय सनी राणे त्याच्यावरती करण्यात आलं आक्रमण. पहिला डॉट त्यानंतर महेंद्र धुळे रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि कुठे त्याची कमी जाणवली नाही आहे. विवेक गायकवाडने त्याची जागा घेतली आहे. यावेळेस समोर आणखीन एक लॉब केलाय. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगाला वेगाने प्रत्युत्तर देत असताना विवेक गायकवाडच्या बॅटमधून सलग लागोपाठचा दुसरा धमाका. साठ धावा म्हटल्यानंतर 4 षटकामध्ये एक असं सोपं इक्वेशन पाहायला मिळेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत सनी राणे यांचे. टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न. संपर्क या ठिकाणी आपण पाहतोय व्यवस्थित झाला नाहीये परंतु बॅटला स्पर्श हलकासा झालाय. पंच सांगतात कीपी सर आणि इथे मात्र मिळते एक सिंगल धाव. संघाची धावत संख्या 30 या अंकावरती आहे. जरी आपण पाहतो शेवटचा बॉल शिल्लक असेल तरी जन्मा जोबेली संघ आता या 2 षटकामध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतीये. 30 धावा धाव फलकावरती आहेत. याच दरम्यान जोबेली संघ मैदानावरती खेळतोय आणि खरं तर आमदार चषकाचे दमदार आयोजक जोबेली गावातील उद्योजक समाजसेवक हरीशजी पंढरीनाथ धुळे साहेब यांनी सांगितले सलग 3 बॉल 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं रोख रक्कम त्या खेळाडूला देऊन सन्मानित करण्यात येईल. नक्कीच आपण पाहतो नुकताच एक आमदार चषक स्पर्धा आपण पाहिली. खऱ्या अर्थाने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार किसनरावजी कतोरे साहेब आणि कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वरजी बारकू म्हात्रे यांच्याच नावाने ती स्पर्धा आयोजित केली होती. हरेशजी पंढरीनाथ धुळे यांच्या वतीने पारितोषिक लावण्यात आले आणि आता फलंदाज झाला बाद. करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय माघारी परतोय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. खरं तर किरणजी ठाणगे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर बक्षिसांचा बडीमार आता तुम्हाला पाहायला मिळेल. अप्पाशेठ केणे साहेब त्यांनी सांगितले सलग 3 बॉल 3 षटकार 2,000 टीम जोबेली संघासाठी. तदनंतर आमदार चषकाचे दमदार आयोजक खरं तर किसनजी कतोरे साहेब यांचे लाडके समर्थक आपण पाहतोय. आमदार चषकाचे दमदार आयोजक आमचे हरीशजी पंढरीनाथ धुळे साहेब त्यांनी सांगितले सलग 3 बॉल 3 षटकार टीम जोबेली संघासाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. 12 चेंडू 30 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता 12 चेंडू मध्ये हव्यात 30 धावा म्हणजे अर्धा टप्पा
या ठिकाणी पार झालेला आहे आणि आता अर्धा टप्पा पार करायचा असं म्हणावं लागेल राहुल सर. या मॅचमध्ये गोलंदाज देखील वर्चस्व दाखवतात. महेंद्र धुळे बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि आता करण धुळे बाद झाल्यानंतर सुद्धा सेलिब्रेशन पाहायला मिळालं. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. सामना अगदी आपण पाहतो मैत्रीपूर्ण ही लढत आहे. दोन गावांमध्ये दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावा बनले गेलेले 60 धावांचं लक्ष आहे आणि आता 12 चेंडूमध्ये 30 धावांची अजूनही गरज आहे. या मॅचचं इक्वेशन स्वर्गीय कबीर स्मृती चषक दर्जेदार पर्व आपण पाहतो. पहिलंच पर्व आहे परंतु पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर आयोजन आहे आणि असं वाटत नाही आहे या आयोजनाकडे पाहिल्यानंतर की या स्पर्धेचे पहिलं वर्ष. 12 चेंडू 30 धावांची गरज. दर्शन फुलवरे यांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक येते सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं. यावेळेस पहिलाच बॉल वेग प्रचंड आहे. चेंडू पडल्यानंतर वेदांत परटोलेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडे सुद्धा आहे आणि त्याचं टॅलेंट दाखवत असताना फार कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याने आपलं स्थान निश्चित केलं या संघामध्ये. पहिला चेंडू विवेक गायकवाडच्या विरोधात त्याने डॉट टाकलेला आहे. आत्मविश्वास कुठेतरी दुणावलेला पाहायला मिळेल. 11 बॉल आणि आता 30 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज अडीकडे होईल बाद. विवेक गायकवाडला सुद्धा परतावं लागणारे माघारी. सिडीज OUT. होती वेदांत परटोले या गोलंदाजाची आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राईट मोर द विकेट. हो यावेळेस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. स्कोअर ऑफ द विकेट. बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक कंप्लीट झाली आहे. सिंगलच मिळेल. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धाब्याने फरक पडणार नाही आहे टीम एरनजाड संघाला. सिंगलच्या पद्धतीने संघाची धाव संख्या 31-31. जोबिली संघाच्या प्रत्येक गोलंदाजावरती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बार पडला. 59 धावा बनल्या गेल्या आणि 60 धावांचं एक तगडं आव्हान आता मैदानावरती उभं आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9. 29 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अजय धुळे, ज्युनियर कृष्णा सातपुते. शफल चालेत. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे आपण पाहतोय कदाचित ही चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. सक्सेस राहिलेत आणि 22ची धाव मिळते. पंच दर्शवतात एक्स्ट्रा मध्ये जॉईंट होईल. सरमान आपण पाहतोय मुंगला बैलाचे मालक प्रेमशेठ मेहर यांच्या वतीनं गोलंदाजाने 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक. ओके. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज वेदांत परटोले काय गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला प्रेम. ओ आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. चेंडू पडल्यानंतर खाली अगदी आपण राहतोय. कमी उंचीचा चेंडू होता. संपर्क नाहीये. करण धुळे, महेंद्र धुळे, विवेक गायकवाड बाद झाल्यानंतर मात्र आता हा दबाव स्पष्ट जाणवतोय टीम नेहा 11 च्या जोबेली संघावरती. या सरबाण आपण पाहतो अमोलजी सोनावणे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक संपादित केले तर 3000 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. गोलंदाजांसाठी शेवटचं अंतिम बॉल. बॅटची आतली कडा थांबवलं अजय धुळेने. सिंगल घेतली नाहीये कारण त्याला हवी आहे स्ट्राईक. शेवटचं अंतिम षटक आणि फक्त 2 धाब्यांचं षटक हाताळलं वेदांतने. जर वेदांतची गोलंदाजी आवडली असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमी उंचीचा खेळाडू, कमी वयाचा खेळाडू आहे. कदाचित आपण पाहतो मोठमोठ्या खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी त्यांनी केली आज जन्मा जोबेली संघाच्या विरोधात. फक्त 2 धावांचे षटक हाताळले. 12 चेंडू 30 धावांची गरज असताना
आणि आता येणारे 6 बॉल 28 धावांची गरज. चंद्र मेहर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज 3 सलग विकेट घेतले तर 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मला असं वाटतं की हळूहळू आता एरंजाडकरांचे पारितोषिक वाढलेले पाहायला मिळतात. हळूहळू प्रेक्षक आमच्या समालोचन कक्षाकडे यायला सुरुवात झाली आहे. परंतु मित्रांनो आता शेवटचं अंतिम षटक आहे आणि आता 28 धावांची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर या क्रीडांगणाचे मालक मयूरजी जगन्नाथ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत. मॅडी सर, खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय सेवा संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि आज आता आपण पाहतोय जवळजवळ 12:06 झालेत आणि आज खरं तर या संस्थेला 3 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या संस्थेसाठी. आज वर्धापन सोहळा आपण इथे मात्र संपन्न करतोय. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि आता अगदी आपण पाहतो ज्या सामाजिक संस्थेने जे केलेलं कार्य त्या कार्याची पोचपावती या ठिकाणी सर्वच प्रेक्षकांनी दिलेली आहे. या स्पर्धेवरती भरभरून प्रेम प्रेक्षकांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या मॅच मध्ये कोणताही संघ जिंकू दे परंतु हा विजय मात्र आयोजकांचा आहे. हा विजय सेवा फाउंडेशनचा आहे आणि हा विजय आमच्या सर्व मॅनेजमेंट टीमचा आहे ज्यांनी अहोरात्र मेहनत केली या संपूर्ण स्पर्धेसाठी. दिवस रात्र मेहनत करत असताना सातत्याने आपण पाहतो कुठे काही कमी तर नाही ना. या सर्वच मंडळीचा मनपूर्वक आणि विशेष आभार. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. भूषण हरिचंद्र मेहर यांच्या वाढदिवसानिमित्ताने 1 विकेट जरी मिळाली तरी मात्र हे पारितोषिक देण्यात येईल. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथे धावा मिळतील 4. परंतु आता या ठिकाणी सत्ता गेली, कार्यक्रम संपला, वेळ गेली, शानपण सुचलं आणि भातक करपून गेल्यानंतर पडलेला काही पाऊस काही कामाचा नसतो असं म्हटलं जातं. 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स 28 धावांची गरज होती आणि आता 3 बॉल मध्ये बनवायचे तब्बल 22 धावा. स्टंपला कोणी हात लावू नये ही विनंती राहील कारण आयोजकांच्या त्या सूचना आलेल्या आहेत. ऑलरेडी या क्रीडांगणाचे मालक मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्याच मालकीचे या ठिकाणी ते स्टंप पाहतो कारण उद्यापासून आणखीन एक स्पर्धा लेदर बॉलची या ठिकाणी चालू होणार आहे. त्या कारणास्तव या ठिकाणी स्टंपला कोणी हात लावायचा नाही आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. कदाचित ते पंच सगळे पैसे तुम्ही गोळा करा विनंती राहील कारण लक्ष्मीचा कोणत्या प्रकारचा अपव्यय नको. पंचांना विनंती. हा नक्कीच आपण पाहतो डीके सरांकडे ते पारितोषिक जमा राहणार आहे कारण कदाचित त्यांनी सुद्धा स्पर्धेमध्ये चांगली अंपायरिंग केलेली आहे. आणि डिक्के तुला या हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आता चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे आणि आता पूर्णपणे प्रेक्षकांना सुद्धा कळून चुकलंय की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025चा खरा शिलेदार कोण असणार आहे. शेवटचा बॉल आणि सामना जिंकलाय टीम अथर्व इलेव्हन जनमान एरंजाड संघाने.